Hello students, we are going ahead in this particular chapter cell structure and organization, which is chapter number 5 class 11. So in the last lecture we have seen about the mitochondria. मायटोकॉन्ड्रियाच्या स्ट्रक्चरबद्दल आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत लास्ट लेक्चरमध्ये. थोडंसं या ठिकाणी मला नीट किंवा सी ई टीसाठी काही ॲडिशनल पॉईंट ॲड करायचे आहेत मायटोकॉन्ड्रियाबद्दल. ते ॲडिशनल पॉईंट मी तुम्हाला थोडंसं दाखवतो आहे, ते तुम्ही एक्स्ट्रा पॉईंट म्हणून नोट करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये आणि मग आपण पुढच्या पॉईंटवरती जाऊया, विच इज कॉल्ड ॲज अ प्लास्टिड्स. सो प्लास्टिड्स आणि रायबोझोमबद्दल आपण पुढं डिस्कस करूया. ठीक आहे. सो मायटोकॉन्ड्रियाबद्दल बघत असताना डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे आपल्याला माहीतच आहे. अबाउट डिस्कवरी रिचर्ड अल्टमॅन नावाच्या सायंटिस्टने 1890मध्ये डिस्कवर केलं होतं मायटोकॉन्ड्रियाला. अगेन मायटोकॉन्ड्रिया ही जी टर्म आहे किंवा हे जे नाव जे आहे, हे नाव कोण दिलेलं आहे बघा. इट वॉज कॉन्ड बाय कार्ल बेंडा इन 1898. 1898मध्ये कार्ल बेंडा नावाच्या सायंटिस्टने ही टर्म मायटोकॉन्ड्रिया दिलेली आहे. त्यानंतर आपण मायटोकॉन्ड्रियाला म्हणतो पॉवर हाऊस ऑफ द सेल. ही पॉवर हाऊस ऑफ द सेल ही जी टर्म आहे ही कोण दिलेली आहे बघा. इट इज फिलिप सेकिविट्स इन 1957. ओके. अबाउट द स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया, इट इज 0.5 micrometer to 1 micrometer in diameter and 3 micrometer to 5 micrometer in length. These dimensions we have seen already. Next is mitochondria involve later eukaryotic cell, pre-cell, the aerobic bacteria Rickettsia prowazki that develops into mitochondria. हे काही ॲडिशनल नीड्ससाठी आपल्याला पॉईंट आहेत. मायटोकॉन्ड्रिया इज सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनल कंटेन देअर ओन DNA अँड रायबोझोम. सो मायटोकॉन्ड्रियाची खासियत अशी आहे की मायटोकॉन्ड्रिया हा जो सेल ऑर्गॅनल आहे हा सेल्फ रेप्लिकेटिव्ह आहे, म्हणजे स्वतःचंच रिप्रोडक्शन स्वतः करू शकतो, आपल्या मल्टिपल कॉपीज प्रोड्यूस करू शकतो. जसं की आपल्याला हे माहिती आहे बघा की सेल डिव्हिजन होत असताना इन द सेल डिव्हिजन मायटोसिस आणि मिओसिस हे दोन प्रकार आपण शिकलेलो आहोत ऑलरेडी 10वीमध्ये. सो मायटोसिसमध्ये एका पेशीपासून दुसरी नवीन पेशी तयार होते, पण त्याचप्रमाणे पेशीच्या आतमध्ये एका मायटोकॉन्ड्रियापासून दुसरा मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस होऊ शकतो आणि म्हणूनच इथं तो कसा आहे की एक ऑटोनॉमस ऑर्गॅनल आहे जो सेल्फ रेप्लिकेटिंग आहे. ह्युमन मायटोकॉन्ड्रिया काइंड्रल रायबोझोम जो आहे तो 55S टाईप ऑफ असतो. सो हे रायबोझोममध्ये आपण शिकणार आहोत पुढं 18 years, 28 years, 5 years असे वेगवेगळ्या प्रकारचे थोडंसं RNA बद्दल आपल्याला दिलेलं आहे. त्यातला जो ह्युमन बॉडीमध्ये असतो तो 55S टाईप ऑफ असतो. हे आपल्याला इम्पॉर्टंट मार्क करून ठेवा, लक्षात ठेवायचं आहे. ह्युमन मायटोकॉन्ड्रियल रायबोझोम बद्दल सांगितलं. द आउटर मेम्ब्रेन इज अ स्मूथ परमिएबल टू मेटाबोलाइट्स. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. द प्रेझेन्स ऑफ पोरिन्स अँड द इनर मेम्ब्रेन इज फोल्ड into a finger-like projection. इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल टू फ्यू सबस्टन्सेस. हे पण आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि फॉर्मेशन ऑफ क्रिस्टेबद्दल सांगितलेलं आहे. क्रिस्टे इथं एक्सप्लेन केलेलं आहे बघा. द इनर कंपार्टमेंट इज कॉल्ड एज अ मॅट्रिक्स. ते पण आपण सांगितलेलं आहे. मॅट्रिक्समध्ये काय काय कंटेंट असतं, ज्यामध्ये DNA असतं, रायबोझोम असतं, हे पण डिस्कशन आपण केलेलं आहे. मोर अमाऊंट ऑफ मायटोकॉन्ड्रिया आर प्रेझेंट इन लिव्हर अँड मसल सेल्स. सो आपली ह्युमन बॉडी जी असते, आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात जास्त जे सेल प्रेझेंट असतात ते कुठं असतात, लिव्हर आणि मसल सेल्समध्ये मायटोकॉन्ड्रिया जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. म्हणजे आपल्या इतर बॉडीमध्ये एका पेशीमध्ये जेवढे मायटोकॉन्ड्रिया सापडतात त्यापेक्षा नॉर्मली जास्त मायटोकॉन्ड्रिया हे लिव्हर आणि मसल सेल्समध्ये सापडतात. त्यानंतर ॲसिड फशिन ज्याला ट्रायोमॅनाट्रोफिनाइल मेथेन रोझानिली असं म्हटलं जातं. इट स्टेन्स पॅरेन्कायमा कॉर्टेक्स सेल्युलोज वॉल्स अँड मायटोकॉन्ड्रिया. स्टेन म्हणजे काय तर मायटोकॉन्ड्रिया जो आहे त्याला मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचे केमिकल्सने काय केलं जातं, त्याला रंगवलं जातं. म्हणजे ते केमिकल सोडले जातात जेणेकरून जो मायटोकॉन्ड्रिया आहे तो सेलमध्ये मायक्रोस्कोपमधून बघत असताना तो असं उठून दिसावा, यासाठी हे केलेलं असतं.
ते स्टेन्स कुठले वापरले त्याबद्दल इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर जानूस ग्रीन नावाचा एक स्टेन आहे, हा मायटोकॉन्ड्रियाला हिरव्या रंगामध्ये कलर करून दाखवतो. हे स्टेन म्हणजे काय असतात, एक प्रकारच्या डाय असतात. जसं एखादी वस्तू आहे आपण त्याला कलर देऊन रंगवू शकतो, ती रंगवल्यानंतर थोडीशी आपल्याला उठून दिसते. त्याच पद्धतीने सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाचा स्टडी करत असताना जानूस ग्रीन नावाचा स्टेन वापरला जातो, त्यामुळे मायटोकॉन्ड्रिया हिरवा रंगाचा दिसतो आणि आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये बघत असताना तो हिरव्या रंगाचा उठून दिसतो, त्यामुळे त्याची स्टडी करण्यासाठी थोडंसं सोपं जातं. ठीक आहे. सो सम एक्स्ट्रा पॉईंट्स विच आर इन्क्लुडेड इन दिस पर्टिक्युलर पॉईंट मायटोकॉन्ड्रिया, जे आपल्याला CETसाठी नीटसाठी जरा इम्पॉर्टंट आहे. तर हे एक्स्ट्रा पॉईंट जेवढे तुम्हाला दिसतात ह्या ठिकाणी, जे आपण आधी घेतलेले नाही आहेत, हे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. ओके. त्यानंतर मायटोकॉन्ड्रियाचे जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. रायबोझोम, ATP सिंथेटेज, DNA, इंटरमेम्ब्रेनस स्पेस, क्रिस्टे म्हणजे काय, त्यानंतर हे जंक्शन दाखवलेलं आहे, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, ग्रॅन्युल्स, मॅट्रिक्स, हे लिक्विड फॉर्ममध्ये असं सगळं हे भरलेलं असतं. याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण म्हणतो मॅट्रिक्स, असं आतल्या बाजूलाही भरलेलं असतं. सो हे खूप छान स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा, डायग्राम दिलेली आहे मायटोकॉन्ड्रियाची. ही जी मायटोकॉन्ड्रिया आहे त्याच्यामध्ये युनिट मेम्ब्रेन किंवा मॅट्रिक्स, क्रिस्टे याच्याबद्दल सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर हे सगळं तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे आणि वाचून त्याच्यामधून विशिष्ट प्रकारच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही प्रिपेअर करायच्या आहेत. जेवढ्या बेस्ट पॉसिबल करता येतील तेवढ्या चांगल्या नोट्स तयार करा, जेणेकरून तुम्हाला परत एक्झामच्या वेळेस वाचताना ते एकदम सोपं जावं. ह्यामध्ये जेवढे आपण CET आणि नीटसाठीचं कव्हरेज घेतो आहे, हे कव्हरेज देखील तुमच्या नोट्समध्ये कवर व्हावं. अशा पद्धतीने तुमच्या नोट्स अतिशय चांगल्या प्रिपेअर करा. ठीक आहे. अजिबात निष्काळजीपणा करू नका, आळस करू नका नोट्स बनवण्यासाठी. जेवढ्या छान, जेवढ्या चांगल्या तुम्हाला नोट्स बनवता येतील तेवढ्या चांगल्या नोट्स तुम्हाला बनवायच्या आहेत. थोडंसं मॅट्रिक्सबद्दल मी इथं डिस्कस करणार आहे. मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, द स्पेस एन्क्लोज्ड बाय इनर मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज अ इनर चेंबर. आणि ह्या इनर चेंबरच्या आतमध्ये एक डेन्स फ्लुइड म्हणजे घट्ट असं द्रव पदार्थ प्रेझेंट असतो, त्याला म्हटलं जातं मॅट्रिक्स. ह्या मॅट्रिक्समध्ये काय काय असतं हे पण आपण डिस्कशन केलं आहे, ज्याच्यामध्ये काही एन्झाईम्स, कोएन्झाईम्स, प्रोटीन्स, लिपिड आणि 70S रायबोझोम्स, त्यानंतर DNA, RNA आणि वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल सबस्टन्सेस ह्या मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर क्रिस्टेबद्दल आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. क्रिस्टे त्याला आपण F1, F0 पार्टिकल्स त्याच्यावरती प्रेझेंट असतात ते बघितलेलं आहे. FO, F1 पार्टिकलचं स्ट्रक्चर पण आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. मायटोकॉन्ड्रिया थोडं डिटेलमध्ये महत्त्वाचा शिकण्याचा आपल्याला पार्ट आहे. सो इन द मायटोकॉन्ड्रिया सम एक्स्ट्रा पॉईंट्स विच आर टेकन ॲज अ फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. सो यू कॅन मेक अ टायटल हिअर, what are the different functions of mitochondria. In the functions of mitochondria, the first is Krebs cycle, which is carried out in mitochondria. So Krebs cycle, which is a cycle through which the energy generated into the body in the form of ATP. ATP सिंथेसिस जी क्रिया असते ती क्रेब्स सायकलमधून होते, तर ती कुठे होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. टर्मिनल ऑक्सिडेशन टेक्स प्लेस इन F1 पार्टिकल. टर्मिनल ऑक्सिडेशन हे आपल्याला रेस्पिरेशन नावाचा एक चॅप्टर आहे, किंवा रेस्पिरेशन ज्यावेळी आपण स्टडी करणार आहोत, सेलुलर रेस्पिरेशन, त्यावेळी आपण त्याचा स्टडी करणार आहोत. ATP सिंथेसिस, त्यानंतर युरिया सायकल, त्यानंतर हेमेबायोसिंथेसिस, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड, ॲपोप्टोसिस, प्रोडक्शन ऑफ कीटोन बॉडी, त्यानंतर इनिशियल स्टेप इन ग्लुकोनिओजेनेसिस आणि कोलेस्टेरॉल ऑर स्टेरॉइड सिंथेसिस. सो हे जे स्टेरॉइड सिंथेसिस असतं किंवा कोलेस्टेरॉल सिंथेसिस जे असतं, हे सगळं फंक्शन कुठं होत असतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असतं. सो मायटोकॉन्ड्रिया माझ्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे ह्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये. तर तुम्ही सगळ्यांनी ह्या नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. मायटोकॉन्ड्रियाबद्दलचे फंक्शन्स मी आता इनलिस्ट केलेले आहेत, हे फंक्शन्स तुम्हाला लिहायचे आहेत. सो दिस इज एव्हरीथिंग अबाउट द मायटोकॉन्ड्रिया. whatever possible questions for the CET or the NEET exams that can be covered in these points. फाईन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चलो मी आता नेक्स्ट पार्टकडे चाललो आहे, दॅट इज प्लास्टिड्स. पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता पेज नंबर 52वरती प्लास्टिड्स हा पॉईंट दिलेला आहे.
प्लास्टिड्सबद्दल काय सांगितलेलं आहे ते बघूया. प्लास्टिड्स आर फाउंड ओनली इन द प्लांट सेल अँड युग्लिनॉइड्स. दे मे बी कलरलेस ऑर विथ कलर. इथं प्लास्टिडबद्दल सांगितलेलं आहे. प्लास्टिड हे फक्त आणि फक्त प्लांट सेल आणि कशामध्ये सापडतात, युग्लिनॉइड्समध्ये सापडतात. ओके, नाव सर मोर थिंग्स अबाउट द प्लास्टिड. लाईक मायटोकॉन्ड्रियासारखंच प्लास्टिड पण कसे असतात, डबल वॉल्ड स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. आणि ह्या प्लास्टिडमध्ये देखील DNA, RNA आणि 70S रायबोझोम प्रेझेंट असतो. दिस पॉईंट हॅज टू बी रिमेंबर्ड. लाईक मायटोकॉन्ड्रिया, जसं मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये आपण बघितलं DNA प्रेझेंट आहे, RNA आणि रायबोझोम प्रेझेंट आहे, त्याचप्रमाणे प्लास्टिडमध्ये पण DNA, RNA आणि रायबोझोम प्रेझेंट असतात. बट दिस प्लास्टिड्स आर लार्जर इन अ साईज अँड दे कॅन बी ऑब्झर्वड अंडर लाईट मायक्रोस्कोप. हे जे प्लास्टिड्स असतात हे साईजमध्ये खूप लार्ज असतात आणि ते लाईट मायक्रोस्कोपमध्ये आपण त्यांना बघू शकतो आहे. नाव अकॉर्डिंग टू द पिगमेंट्स प्रेझेंट इन देम. पिगमेंट्स म्हणजे काय, विशिष्ट प्रकारचे द्रव्ये जी एखादा कलर रिप्रेझेंट करतात. जसं की तुम्ही वेगळ्या फुलांचे कलर बघता, पानांचे कलर बघता बघा, वेगळ्या फुलझाडं असतात, वेगळ्या कलर असणारे पानांची झाडं असतात. हे जे पर्टिक्युलर कलर प्राप्त होतात झाडांना किंवा त्या फुलांच्या पाकळ्यांना, हे कलर जे असतात ते विशिष्ट प्रकारच्या पिगमेंट्समुळे कलर प्राप्त होतात. पिगमेंट म्हणजे काय, छोटे छोटे हे विशिष्ट प्रकारचे कलर्स आहेत. आणि हे सगळे कलर्स कशामुळे आहेत, तर प्लास्टिड्समुळं आहेत. सो डिपेंड अपॉन द टाईप ऑफ पिगमेंट प्रेझेंट इन देम, म्हणजे प्लास्टिडमध्ये कुठल्या प्रकारचे पिगमेंट प्रेझेंट असतं त्याप्रमाणे त्याचे 3 पार्टमध्ये विभागणी केली जाते. किंवा बेस्ड ऑन द टाईप ऑफ पिगमेंट्स देर आर 3 टाईप ऑफ प्लास्टिड्स. प्लास्टिड्समध्ये बघा, पहिला आहे ल्युकोप्लास्ट, त्यानंतर क्रोमोप्लास्ट आणि काय आहे क्लोरोप्लास्ट. असे 3 ह्या वेगवेगळ्या टाईप्स आहेत. आता पहिल्यांदा आपण बघूया ल्युकोप्लास्टबद्दल. इथं काही डायग्रॅम पण दिले आहेत बघा, खूप छान डायग्रॅम देखील दिलेले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया की ल्युकोप्लास्ट म्हणजे काय. ठीक आहे, ल्युकोप्लास्टमध्ये पहिली गोष्ट ते कसे असतात, व्हाईट अँड कलरलेस असतात. म्हणजे ह्यांच्यामध्ये व्हाईट किंवा कलरलेस पिगमेंट प्रेझेंट असतं. जे प्लास्टिड्स असतात ते कलरलेस असतात, त्यामुळे ल्युकोप्लास्ट आहे तो कसा दिसतो, व्हाईट और कलरलेस दिसतो. त्यानंतर आहे क्रोमोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट कसा आहे, त्याच्यामध्ये ब्ल्यू, रेड किंवा येलो पिगमेंट प्रेझेंट असतात, त्यामुळं तो तशा कलरचा दिसतो. आणि त्यानंतर थर्ड आहे क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट हा ग्रीन कलर्ड दिसतो. सो झाडांची जी हिरवी पानं आपल्याला दिसतात ना, ही हिरवी पानं दिसतात, ती कशामुळे दिसतात, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारा ग्रीन हा जो क्लोरोप्लास्ट आहे त्यामुळे दिसतात. क्रोमोप्लास्ट जो कुठल्या कलरचा असतो बघा, ब्ल्यू, रेड किंवा येलो कलरचा असतो. इट कंटेन्स द फॅट सोल्युबल कॅरोटिनॉइड पिगमेंट्स लाईक कॅरोटीन अँड झॅन्थोपिल्स. सो क्रोमोप्लास्टमध्ये कुठले कॅरोटिनॉइड पिगमेंट्स प्रेझेंट आहेत, लाईक कॅरोटीन अँड झॅन्थोपिल्स, अशा प्रकारचे हे क्रोमोप्लास्टमध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर येऊया आपण ल्युकोप्लास्टकडे. ल्युकोप्लास्ट आपण पहिलाच बघितलं की कसं आहे, व्हाईट आणि कलरलेस आहे. त्यानंतर बघा, देअर शेप्स अँड साईज व्हेरीज विथ द स्टोर्ड न्यूट्रियंट्स. त्यांचा शेप आणि साईज हा कशावरती अवलंबून असतो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे न्यूट्रियंट्स हे स्टोअर करून ठेवलेले आहेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा इथं, अमायलोप्लास्ट स्टोअर. आता अमायलोप्लास्ट जे असतात, ल्युकोप्लास्टमध्ये सब टाईप आहे अमायलोप्लास्ट. अमायलोप्लास्टमध्ये स्टोअर काय असतं, कार्बोहायड्रेट्स म्हणजे स्टार्चच्या फॉर्ममध्ये जे स्टोअर असतं. एक्झाम्पल पोटॅटो. म्हणजेच काय, आता बटाटा जो असतो बघा, बटाट्याचा कलर तुम्ही बघितलेला आहे, कसा असतो तो, थोडासा ऑफ व्हाईट कलर असतो, बरोबर आहे का, थोडंसं गढूळ पाण्यासारखा असा कलर असतो बटाट्याचा. आता हा जो कलर आहे तो एकतर व्हाईट किंवा कलरलेस आपण असं त्याला म्हणतो. बटाटा कसा असतो, व्हाईट असतो. तर तो जो व्हाईटनेस आहे बटाट्याला, तो पांढरा रंग मिळतो, तो कशामुळे येतो, अमायलोप्लास्टमुळे येतो. आणि अमायलोप्लास्ट हे काय करतात, स्टार्च स्टोअर करून ठेवतात. स्टार्च हा काय आहे, कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे जो स्टोअर करून ठेवतात. त्यानंतर बघा इलेओप्लास्ट. इलेओप्लास्ट स्टोअर्स ऑइल्स अँड फॅट्स. एक्झाम्पल ऑइल सीड. ऑइल सीड जे असतात, म्हणजे आता ऑइल सीड म्हणजे सूर्यफुलाचं तेल असू दे किंवा शेंगदाणे असू देत, यांच्यामध्ये
जो कलर त्यांना आलेला असतो तो कलर कोणामुळे येतो, तर ह्या इलेओप्लास्टमुळे होतो. इलेओप्लास्ट काय करतात, ते ऑइल आणि फॅट स्टोअर करतात आणि ते ऑइल आणि फॅट जे स्टोअर केलेले असतात त्यामुळे त्यांना विशेषतः हा कलर प्राप्त होतो. त्यानंतर बघा ॲल्युरोप्लास्ट स्टोअर प्रोटीन्स. ॲल्युरोप्लास्ट हा कशाचा प्रकार आहे, अगेन इट इज अ टाईप ऑफ ल्युकोप्लास्ट. हे काय स्टोअर करतात, प्रोटीन स्टोअर करतात आणि एक्झाम्पल आहे ह्याचं मेज म्हणजे मका. तर मक्यामध्ये जो पिवळसर असा रंग येतो किंवा मका बघा पांढरा असतो, हा जो पांढरा मका आहे तो पांढरा कशामुळे दिसतो, तर त्याच्यामध्ये जे प्लास्टिड प्रेझेंट आहे ते कुठलं आहे, ल्युकोप्लास्ट आहे, जे कलरलेस आहे त्यामुळे तो दिसतो. आणि हे काय करतात, प्रोटीन स्टोअर करून ठेवतात. सो सी ई टी पॉईंट ऑफ व्ह्यू हे आपल्याला महत्त्वाचं आहे. 1, 2 आणि 3 हे तिन्ही पॉईंट आपल्याला महत्त्वाचे आहेत. लक्षात आलं. ल्युकोप्लास्ट बघितलं आपण, क्रोमोप्लास्ट बघितलं ज्याच्यामध्ये आहेत कॅरोटीन अँड झॅन्थोपेल्स, हे पण आपल्याला सी ई टीसाठी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर येऊया आपण डिटेलमध्ये क्लोरोप्लास्टकडे. आणि क्लोरोप्लास्टच आपल्याला काय करायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये किंवा ह्या पॉईंटला आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. ओके, सो हिअर वी आर ॲट द पॉईंट क्लोरोप्लास्ट. आपल्याला क्लोरोप्लास्ट डिटेलमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. त्याच्या आधी हे काही पॉईंट आहेत जे सी ई टीसाठी इम्पॉर्टंट आहेत. हे सी ई टी पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. क्लोरोप्लास्ट, त्यानंतर अमायलोप्लास्ट, त्यानंतर प्रोटीनोप्लास्ट आणि स्टॅटोलिथ. सो हे थोडे एक्स्ट्रा पॉईंट आहेत सी ई टी नीट ओरिएंटेशनने काढलेले. सो हे तुम्ही नोट डाऊन करू शकता तुमच्या नोटबुकमध्ये. जसं की क्लोरोप्लास्टचं फंक्शन आहे बघा फोटोसिंथेसिस. क्रोमोप्लास्टचं काय आहे, पिगमेंट सिंथेसिस. वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट क्रोमोप्लास्ट प्रोड्यूस करतं. हे जे पिगमेंट असतात कुठल्या कुठल्या प्रकारचे किंवा कुठल्या कलरचे आहेत, येलो किंवा ऑरेंज, हे जे कलर्स आहेत जे झाडांच्या पानांना किंवा फुलांना किंवा फळांना जे कलर येतात ते ह्या क्रोमोप्लास्टमुळे येत असतात. त्यानंतर अमायलोप्लास्ट जे आहे ते स्टार्च स्टोरेज करतं. हे पोटॅटोमध्ये तुम्हाला एक्झाम्पल त्याचं सापडेल. त्यानंतर प्लास्ट जे आहे ते लिपिड स्टोरेज करतात, म्हणजे ऑइल सीड्समध्ये सापडतात. ठीक आहे. येऊया आपण आता क्लोरोप्लास्टकडे. क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर बघा, इथे डायग्राम दिसते. एक आहे आउटर मेम्ब्रेन, त्यानंतर इनर मेम्ब्रेन दिसते, त्यानंतर ग्रॅनम. हे जे एका चकतीवर एका प्लेटवर दुसऱ्या प्लेट ठेवल्यासारखं, म्हणजे प्लेटवर प्लेट रचून ठेवल्यासारखं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल त्याला आपण म्हणतो ग्रॅनम. ग्रॅनममध्ये एक आहे त्याला म्हटलं आपण थायलाकॉइड. आणि ह्या दोन ह्याच्यामध्ये हे जे दोन कॉलम तुम्हाला दिसतात ह्याच्यामध्ये हे ज्या आडव्या लाईन आहेत, हे ज्या अशा आडव्या लाईन आहेत त्याला आपण म्हणतो स्ट्रोमा लॅमेला. सो असे वेगवेगळे ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. आपण डिटेलमध्ये बघूया ह्याच्याबद्दल काय काय दिलेलं आहे. ठीक आहे. चला बघा इथं सगळ्यांनी. क्लोरोफिल कंटेनिंग डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल. क्लोरोफिल कंटेनिंग हा कसा आहे, क्लोरोप्लास्ट डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल आहे. क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट इन अ थायलाकॉइड डिस्क लाईक स्ट्रक्चर. ही जी डिस्क तुम्हाला दिसतात अशा एकावर एक ठेवलेल्या, त्यातली एक कशा आहे, एकला आपण काय म्हणतो थायलाकॉइड आहे. त्याचा आकार कसा असतो, बशीसारखा असतो, डिस्क लाईक स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे अजून. ट्रू क्लोरोप्लास्ट प्रेझेंट ऑनली इन हायर प्लांट्स. जसं याच्यामध्ये ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म येतात. सो मेनली जे हायर प्लांट आहेत त्याच्यामध्ये हे प्रेझेंट असतात क्लोरोप्लास्ट. त्यानंतर बघा प्री सेल engulfed an aerobic bacteria, that is Rickettsia provaziki. This develop into mitochondria, which is formation of aerobic eukaryote. हा थोडासा नीट ओरिएंटेडनी आपल्याला एक्स्ट्रा दिलेला पॉईंट आहे. हा फक्त नोट डाऊन करून ठेवा. डिटेलमध्ये आपल्याला जास्त काही याच्याबद्दल डिस्कशन करायचं नाही आहे, एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. ओके. नेक्स्ट इज क्लोरोप्लास्ट इज द सेकंड लार्जेस्ट सेल ऑर्गॅनल ऑफ द प्लांट. लक्षात ठेवा हा पॉईंट. दिस इज द लार्जेस्ट सेकंड लार्जेस्ट सेल ऑर्गॅनल ऑफ अ प्लांट. त्यानंतर बघा क्लोरोप्लास्ट ऑफ द ग्रीन प्लांट आर फाउंड इन द मेसोफिल सेल्स ऑफ द लिव्स. मग आता प्रश्न हा आहे की क्लोरोप्लास्ट प्रेझेंट कुठं असतं,
तर झाडांची जी पानं असतात ना, त्या पानांच्या खालच्या बाजूला जे मेसोफिल सेल्स प्रेझेंट असतात, मेसोफिल प्रकारचे जे पेशी असतात, त्या पेशीमध्ये तुम्हाला हे क्लोरोप्लास्ट सापडतं, त्या ठिकाणी हे बघायला मिळतं. ठीक आहे. दीज आर, त्यांचा शेप कशा पद्धतीचा दिलेला आहे बघा. दीज आर लेन्स शेप्ड. लेन्स म्हणजे आपले चष्म्याची जी काच असते बघा, किंवा लॅबमध्ये ज्या लेन्स वापरता, काचेच्या गोलाकार अशा लेन्स असतात, मध्ये जाड असलेल्या, ज्या भिंग असते, आपण भिंग म्हणतो मराठीमध्ये, अशा लेन्स शेप्ड असतात. त्यानंतर ओव्हल, स्पेरिकल आणि डिस्क्वाईड शेप ऑर्गॅनल हॅविंग व्हेरिएबल लेंथ. 5 ते 10 मायक्रोमीटरपर्यंत त्याची लांबी असते आणि 2 ते 4 मायक्रोमीटर त्याची रुंदी असते. अशा प्रकारचा हा सेल ऑर्गॅनल असतो. याला हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे, दिस डायग्रॅम, ह्या डायग्रॅमला आपण म्हणतो अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. आणि हे वेगवेगळे पार्ट इथे तुम्हाला दाखवलेले आहेत, जे तुम्हाला इथं बघायला मिळतात. सो याच्यामध्ये बघा, हे जे एकावर एक डिस्क ठेवलेले आहेत, ते जे डिस्क ठेवलेले आहेत त्याला आपण म्हणतो ग्रॅनम. हे प्रत्येकी एका डिस्कला म्हटलं जातं थायलॉइड. आणि हे जे असे ग्रॅनम आहेत, इथे एक ग्रॅनम आहे, दुसरा या ठिकाणी ग्रॅनम आहे, तिसरा या ठिकाणी ग्रॅनम आहे. ह्या दोघांच्या मध्ये जे असे जॉईंट आहेत, मध्ये अशा जोडलेल्या ज्या लाईन आहेत, त्यांना आपण म्हणतो स्ट्रोमा लॅमेले. आणि ॲज इट इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर, सो आउटर मोस्ट मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज अ आउटर मेम्ब्रेन, आणि त्याच्या आतमध्ये जी प्रेझेंट आहे इट इज इनर मेम्ब्रेन. फाईन. सो दिस इज अबाउट द क्लोरोप्लास्ट. अजून डिटेलमध्ये काय दिलं आहे बघूया आपण. इथे एक पॉईंट नोट करा सगळ्यांनी, इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे हे जी मेम्ब्रेन आहे, इनर आणि आउटर मेम्ब्रेन जी दिलेली आहे, हे इनर आणि आउटर मेम्ब्रेनचं जी थिकनेस आहे ती थिकनेस किती आहे बघा, 40 ते 60 अँगस्ट्रॉंग. अँगस्ट्रॉंग म्हणजे काय, 10⁻⁻10 मीटर एवढी अँगस्ट्रॉंग त्यांची थिकनेस आहे. म्हणजे इतके ते अतिशय पातळ, एकदम बारीक अशी ही लेयर आहे. त्यानंतर जो स्ट्रोमा पार्ट आहे, स्ट्रोमा ज्याला मॅट्रिक्स असं म्हटलं जातं, स्ट्रोमा कशाला म्हणतात बघा, द स्पेस एनक्लोज्ड बाय इनर मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज अ स्ट्रोमा. इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जेवढं काही आहे त्या सगळ्याला एकत्रितपणे काय म्हटलं जातं, स्ट्रोमा असं म्हटलं जातं. स्ट्रोमा इज अ ग्रॅन्युलार प्रोटिनेशियस जेल लाईक अ फ्लुइड. जसं तुम्ही आत्ता बघितलं की क्लोरोप्लास्टला किती मेम्ब्रेन आहेत, 2 मेम्ब्रेन. इट हॅज अ 2 मेम्ब्रेन्स. वन इज आउटर मेम्ब्रेन अँड सेकंड इज इनर मेम्ब्रेन. आता ही जी इनर मेम्ब्रेन आहे, ह्याच्या आतमध्ये जे काही फ्लुइड भरलेलं आहे, ज्याला सेलमध्ये आपण सायटोप्लाझम असं म्हणतो, तसं इथं जे फ्लुइड भरलेलं आहे त्या फ्लुइडला काय म्हटलं जातं, स्ट्रोमा असं म्हटलं जातं. आता ह्या स्ट्रोमामध्ये काय काय असतं, तर स्ट्रोमामध्ये कोएन्झाईम प्रेझेंट असतात, प्रोटीन असतात, लिपिड्स असतात, 70S रायबोझोम प्रेझेंट असतात, त्यानंतर DNA प्रेझेंट असतात, RNA प्रेझेंट असतात, आणि वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल सबस्टन्सेस प्रेझेंट असतात. ठीक आहे. द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस ऑर डार्क रिॲक्शन CO2 फिक्सेशन ऑकर्स इन स्ट्रोमा. इम्पॉर्टंट. फोटोसिंथेसिसची प्रक्रिया, डार्क रिॲक्शनची प्रक्रिया, CO2 फिक्सेशन, हे सगळं कुठं होतं, ह्या स्ट्रोमामध्ये होतं. हे लक्षात ठेवायचं, सगळ्यांना स्टार मार्क करून ठेवा वहीमध्ये लिहित असताना. त्यानंतर बघूया आपण ग्रॅना. Each grana is made up of a disc-like membranous sac called thylakoids. ग्रॅना जो आहे, ग्रॅना कशाला म्हणतो आपण, हे अशा प्रकारे डिस्कवर डिस्क ठेवल्यासारखं जे स्ट्रक्चर आहे, त्यातली एक डिस्क म्हणजे काय आहे, थायलॉइड. सो असे एकावर एक ज्या डिस्क ठेवलेल्या आहेत त्या एका स्ट्रक्चरला ह्याला काय म्हटलं जातं, ग्रॅना असं म्हटलं जातं. ओके. ग्रॅना आर कनेक्टेड बाय द लॅमेले. आणि हे जे ग्रॅना आहेत ह्या दोघांच्या मध्ये ज्या अशा लाईन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, लॅमेले असं म्हणतो. त्यानंतर या अनेक शब्द दिलेला आहे, कॉन्टाझोम. आता कॉन्टाझोम कशाला म्हणायचं बघा, काय सांगितलं आहे कॉन्टाझोमबद्दल. द थायलॉइड कंटेन नंबर ऑफ फोटोसिंथेटिक युनिट्स कॉल्ड कॉन्टाझोम्स. हे जे कॉन्टाझोम्स आहेत, हे कॉन्टाझोम्स कुठं प्रेझेंट असतात बघा, थायलॉइडमध्ये प्रेझेंट असतात. हे जे थायलॉइड स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं आहे अशा प्रकारे, याच्या मध्ये असे हे प्रेझेंट असतात, काय आहेत, कॉन्टाझोम्स प्रेझेंट आहेत. हे जे कॉन्टाझोम प्रेझेंट आहेत हे काय काम करतात बघा, लाईट रिॲक्शन टेक्स प्लेस
इन अ ग्रॅना विथ द हेल्प ऑफ कांटाझोम. आता इथे एक वरती शब्द आला लाईट डार्क रिॲक्शन आणि लाईट रिॲक्शन. याचा अर्थ काय बघा. लाईट रिॲक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्लांट कसे आहेत, फोटोसिंथेटिक आहेत. ठीक आहे, फोटोसिंथेटिक म्हणजे दिवसभर सूर्यप्रकाशामध्ये फोटोसिंथेसिसची क्रिया पार पाडतात आणि त्यापासून स्वतःचं अन्न तयार करतात. दे मेक देअर ओन एनर्जी विथ द हेल्प ऑफ सोलार रेडिएशन ऑर द सोलार एनर्जी. नाव लाईट रिॲक्शन कशाला म्हणायचं, ज्यावेळी प्लांट सेलमध्ये एनर्जी प्रोडक्शन करण्याची प्रक्रिया होत असते सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये असताना किंवा सूर्यप्रकाशात असताना, त्याला आपण म्हणतो लाईट रिॲक्शन. आणि अंधार पडल्यानंतर ज्यावेळी सूर्यप्रकाश नसतो अशा वेळेस जी प्रक्रिया होते किंवा ज्या केमिकल प्रोसेस होतात एका प्लांट सेलमध्ये त्याला म्हटलं जातं काय, डार्क रिॲक्शन. त्यानंतर बघा, ईच कॉन्टाझोम is a spherical shaped structure which contain 230 to 250 chlorophyll pigments. एका थायलॉइडमध्ये किंवा एका कॉन्टाझोम जो दिलेला आहे, एका कॉन्टाझोममध्ये साधारणतः 230 ते 250 क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात. आता हे जे क्लोरोफिल पिगमेंट आहेत हे कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत बघा. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल अँड कॅरोटिनाइड्स. हे 4 प्रकारचे हे क्लोरोफिल पिगमेंट आहेत जे कुठे प्रेझेंट असतात, ह्या कॉन्टाझोममध्ये प्रेझेंट असतात. लक्षात आलं सगळ्यांच्या. त्यानंतर अजून काही फंक्शन्स, हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत बरं का. हे सगळं जे मी तुम्हाला घेतो आहे हे CET किंवा नीटसाठी इम्पॉर्टंट पॉईंट म्हणूनच तुम्हाला मी हे ठिकाणी घ्यायला लागलो आहे. सो या नोट ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित नोट डाऊन करा सगळ्यांनी. ठीक आहे. पिगमेंट्स सिस्टीम कन्सिस्ट ऑफ क्लोरोफिल ए, बी, त्यानंतर झॅन्थोफिल आणि कॅरोटिनाइड्स हे तुम्हाला सांगितलं. कॉन्टाझोम ट्रॅप सोलार एनर्जी अँड कन्वर्टेड इन टू केमिकल एनर्जी. हेच तर आहे ATP सिंथेसिस किंवा यालाच तर आपण म्हणतो फोटोसिंथेसिसची प्रक्रिया. सो ज्यावेळी तुम्हाला असं विचारलं जातं की एक्झॅक्टली फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया कुठं घडते, तर ती घडते कुठं, ह्या कॉन्टाझोम्समध्ये घडते, जे कुठं प्रेझेंट आहेत, क्लोरोप्लास्टमध्ये हे प्रेझेंट आहेत. ओके. आता जे क्लोरोप्लास्ट आहे किंवा आपण जे प्लास्टिड्स आपण शिकलेलो आहोत त्यांचे फंक्शन्स काय काय आहेत बघा. काय काय फंक्शन दिलेले आहेत. एक आहे CO2 फिक्सेशन, त्यानंतर क्लोरोफिल बायोसिंथेसिस म्हणजे क्लोरोफिल प्रोड्यूस करणे, त्यानंतर फॅटी ॲसिड सिंथेसिस, फॅटी ॲसिड्स, ATP सिंथेसिस म्हणजे ATP प्रोड्यूस करणे, नायट्रोजन ऑसिमिलेशन. नायट्रोजन ऑसिमिलेशनचा पॉईंट आपल्याला रेस्पिरेशनमध्ये येणार आहे, तिथं आपण तो शिकणार आहोत. त्यानंतर ग्लुकोज प्रोडक्शन करणे म्हणजे ग्लुकोज बायोसिंथेसिस, टर्पिन सिंथेसिस, जॅस्मोनिक ॲसिड सिंथेसिस, फॅटी ॲसिड सिंथेसिस. हे अशा वेगळ्या प्रकारचे जे सिंथेसिस आहेत म्हणजे प्रोडक्शन आहे ते ह्या ठिकाणी होत राहतं. कशामध्ये, प्लास्टिड्समध्ये. सो दिस इज एव्हरीथिंग अबाउट द प्लास्टिड्स, टाईप ऑफ प्लास्टिड्स अँड क्लोरोप्लास्ट. So chloroplast we have to study in a detail. See the diagram which is very important. Again figure 5.13 which is given on the page 52 is also very important. You have to draw the diagram of chloroplast into your notebook. Fine students. So हे आहे सगळं प्लास्टिड्सबद्दल. त्याच्यामध्ये आपण टाईप ऑफ प्लास्टिड शिकलेलो आहोत आणि क्लोरोप्लास्ट हा डिटेलमध्ये आपण घेतलेला आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये इथं दिलेले सगळे जे नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत इथंपर्यंत. ठीक आहे. आणि ह्या नोट करून तुम्हाला वहीमध्ये ही क्लोरोप्लास्टची डायग्राम पण ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. विल स्टॉप द लेक्चर हिअर. थँक्यू.